वहिनी नमस्कार वहिनी. अरे सोपान, तू इकडे कसा काय? आणि गाडी कुठे? यासने कुठे सोडलं? आणि हो, गाडी जरा नीट चालव. रस्ता काय नीट हायती होय? यांचा मणका पार घाईला आलाय. वहिनी सगळं करतो मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. खाईला पुढं आणि कामाला मागं असायस. वहिनी ऐकून तर घ्या आमचं. आमची कृष्णा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जगात पहिले आणि जगात समजा तुमच्या आशीर्वादामुळे झालं बरं का. नाही नाही, तिची मेहनत हायच की त्यात. तुमच्या नवरा बायकोचा डोक्यावर हात हाय म्हणतो हे झालं बघा. हे कृष्णे पाया पड वहिनीच्या आणि मावशीच्या पण पाया पड. अगं दोन्ही बहिणी बहिणीच्या पाया पडली डबल आशीर्वाद मिळेल. ते पण जगात एक नंबरचा. राहू दे गपचिल पायाखाली. काय तू अशीच राबली शिकलीस तर कुणाच्या पाया पडायची गरज नाही लागणार तुला. माणसं तुझंच पाय धरते आली. अहो असं कसं, तुम्ही मोठे आहात, पाया तर पडलंच पाहिजे ना. वय तर नाही पडून कसं चालेल, पाया तर पडलंच पाहिजे. ए धर पिळा दे त्यांना. अरे उघड की. राहू दे, असू दे, मला साखर आहे. मनात कडूपणा असला की रक्तात साखर भरणारच की. मन चंगा तर काटोटीत गंगा. अर फुयाजी हे घ्या आजी. हे धरा. ओके 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 काय खाऊन बघा की. सोपान ओके. घ्या. काय ग पोरी, काय झालं? लगीन बिगीन ठरलं की काय? अहो नाही फुयाजी, मी बीकॉम ला कॉलेजमध्ये पहिली आली. माझा बीकॉम ला कॉलेजमध्ये पहिला नंबर आला. कुठल्या कामाला पहिला नंबर आला? माझा पहिला नंबर आला कॉलेजमध्ये. असं होय? हा. हेच चांगलं झालं बघ. आज नाव कमी. कृष्णे एक काम कर, कारखान्यावर आमच्या रायाला आणि भाऊसाहेबांनी तेवढं पेढ देऊन ये. देवाने सरळ तोंड दिलंय तर सरळ नाव घ्यायचं. आता बारक्यासनी बी काय आऊ जाऊ बोलू का? कुठल्या मोरक्याने? गप की गुली जरा. माझ्या लेकाला आणि नातवाला पेढी देऊन या. तिकडच निघालोय बघा. येऊ का आम्ही? हा. चल कृष्णा चल ग. चल. चांगलं शिका, चांगलं वागा, कोणाच्या बी नादाला लागू नका. हा. होय आजी. समद बदलल पर तुझी ही सासू ती नाही बदलायची कधीच. लय डुचकी हाय म्हातारी. आपण जेवढं बोललो तेवढं बरं हिला ऐकू गेलं. काय बोलतीस गुले? त्या ह्या घरातल्या मोठ्या आहेत, त्यांच्याबद्दल काही बी बोललेलं मी खपून घेणार नाही. मग मी बी तुझी मोठी बहीणच आहे की, म्हणून तू काय माझ्याकडे चाव्या देतेस? डोकं ताळ्यावर आहे का? काय बोलतीयस? वय बाई, मी कशाला काय बोलू? मी कोण आहे तेव्हा बोलणारी? किती केलं तरी मी ह्या घरातली आश्रितच. मागे घे. ए तू मागी. मी नसतो मागे घेत. मागे तर तुलाच घ्यावं लागेल, ते बी एका मिनिटात. का? कारण गाडीला रिव्हर्स गिअर नाही, ती गाडी मागे जात नसते आपली. काय झालं रे पप्पा? अरे गाडी माग घेत नाही म्हणते ती. हे तर गाडी कोणाची पहिली आली? कोणाची म्हणजे आपलीच आली आणि कोणाची आली? ए आता घेतो का माग? काय येऊ तिथं? ए रिवर्स घेतो. हा.
माझी नाही गाडी पप्पांची आहे. काय रे रिवर्स गिअर नाही ना? आता पुढचा गिअर टाकायचा आणि निघायचं. हलक्यात कामच नसतंय आपलं. तिकडं मिंटीचं लग्न व्हायला लागले, तिच्यावर माझं लग्न नाही झालं, मी जगून काय करू? ए पप्प्या खाली की आपण बघू की काय होतंय का. मी उडी मारणार आहे बरं का, मी जीव देणार आहे. पप्प्या खाली आहे, पप्प्या खाली आहे. असं काय करू नये. पप्प्या खाली आहे, असं काय करू नये. पप्प्या आहे, पप्प्या खाली आहे, खाली आहे. ए पप्प्या, अरे काय करतोय स्वर? माझा लय जीव होता लागा तिच्यावर. मला दोस्त पण नको आणि कुणीच नको. मग आता ठीक आहे मर. तुम्ही माझ्या घरला कोणतरी फोन करून सांगा तुमचा पोरगा मेलाय म्हणून. खाली ये, खाली ये. पप्प्या, खाली ये. खाली ये. नाही नाही हे पप्प्या आता कुणाचं ऐकणार नाही. मी उडी टाकत असतो, मी कुणाचं ऐकणार नाही. आता टाकू का उडी? हे बघ टाकणार उडी मी. टाकू का? टाकू. मार की. अरे मरायचंय ना तुला? मरायचंय तुला? अरे हा जीवन काय असतं कळतं का तुला? अरे जीवन काय असतं कळतं का? मी नाही मरत बाबा, तूच मारतील मला. सगळं अंग काढलेलं का कुठं कुठं हाणलंय तू. अरे एवढ्या वेळ झालं ती माणसं सांगते ती काय येडी झाली ती वय? अयो मी लागा फिरमाच्या करंट मध्ये उतरला का? उतरला का मग करंट? तू तर सगळ्या फ्युजात उडवून टाकल्यात माझ्या. हलक्यात कामच नसतंय आपलं. चला नानावर का लवकर. पट 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 पाय हा उचला जरा. ए बाकीची पोरं कुठे गेले रे? घेते पिशवी लवकर. हे हमारा माल भरू नका. ती पोतं फाट. अर्धा आता काय झालं? केमिकलची पावडर आहे ती. नाही दादा, केमिकल वापरत नाही आपण. अरे आपली हळद आहे ती. आपली हळद आहे. हा अय गोडाऊन मधली मुठभर हळद घेऊन ये. आता तूच सांग, ही भाऊसाहेब विदा त्यांच्या कारखान्यातली हळद आहे का? अरे दादा आपल्याच कारखान्यातली हळद आहे. दुसरी हळद येऊ दे, मग कळेल तुला. बघ घेते हळद. वास बघ, अरे रंग बघ, घट्ट किती आहेत ती बघ. जमीन आसमानचा फरक आहे दोन्ही मध्ये. तुला अजून विश्वास नाही बसत? अरे दादा खरंच. ए 2 ग्लास घेऊन ये पटकन. अरे दादा खरंच आपल्याच कारखान्यातली हळद आहे. आपली हळद नाही. ए आण लवकर. हळद टाकते. ही जी तरंगती ती विधात्यांची हळद आहे आणि ही जी रंग सोडती ती केमिकलची हळद आहे. अय उतरा ती पोती आणि ही हळद असलेली पोती भरा. ऋतिक, लोक कसं खाल्ल्याला मिठाला जागतात तसं आपण हळदीला जागलं पाहिजे. अरे खंडरायाचा भंडारा आहे तो, त्याच्याशी गद्दारी नाही करायची. अरे या हळदी सोबत भाऊसाहेबांचं नाव लागतं आणि ते नाव टिकवायचं. मी दुसरं काय बी सहन करीन, पण त्यांच्या नावाला डाग लागलेला मला चालायचा नाही. त्या सोपानला सांगितलंय बायकोला मदतीला घेऊन ये, पण त्याचा अजून पत्ता नाही. का गेला ह्यांच्या सोबत आणि तिथंच रमलाय काय माहिती. घरातलं सगळं मीच करायचं.
आणि हे बसलेच सगळ्या गावाची लग्न लावत. आज अमक्याचं उद्या तमक्याचं. पोरगा एवढा हातातोंडाशी आलाय त्याचं राहू देत म्हणाव आणि समध्या गावाची लग्न जुळवत बसा म्हणाव. यांना समध्या गावाचं पडलंय. गुली 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 समध्यासनी हेच सांगती. पर गुलीचं कोण ऐकतंय तवा? गुली पडली आश्रित. गुले आता तूच म्हणतीस नव का भाऊसाहेबांचं राज्य हुमऱ्याच्या बाहेर आणि हुमऱ्याच्या आत तुझं राज्य. पण त्याचं हित काय आता? अगं मग दाव की तुझं राज्य घरात हाय ती आणि तूच बघ रायासाठी पोरगी. भाऊसाहेब आलं तर ठीक, नाहीतर आज आपण जी पोरगी बघाय जाणार आहे त्याचा बी निर्णय तूच घेऊन टाक. या दोघी बहिणीचं सारखं कुच कुच चाललेलं असतं. पोरगी बघण्यापासून ती लगीन ठरवण्यापासून समदे निर्णय तूच घे. मीच घेणार आहे. मम्मी मम्मी ऐक ना. काय झालं आत्या? अगं हिचं पोरग कवा धरून हिला हाका मारते. हा मला किवणीला ऐकू येतंय, पण हिच्या कानाचे पडदे फाटले होय ग. जा जा बघ त्याला काय पाहिजे ते. ओके ओके बघते. गुली 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 काय पाहिजे रे तुला? घ्या आमच्याकडनं प्रेमाची छोटीशी भेट. स्वीकार करा. अजून सोयरी व्हायची आहे. तुमच्याकडून एवढं सगळं घेणं आम्हाला जड जाईल. कृपया हा अपमान समजू नका, पण हे सगळं आत्ताच नको. अहो खाऊन तर बघा, एक नंबर लाडू आहेत. आमच्या वहिनीच्या हाताला चवच नाही रे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर खाणार तर आम्ही देणार, नाही तर घेऊन जाणार. सुनील या, गाडी ठेवून येतो. बस. मुलगा कुठं राहिला तुमचा? कामात आहे का? होय, त्याचं एक अर्जंट काम होतं, त्याच्यासाठी मागं राहिलं. काम संपलं की लगेच येणार म्हणला. वाटतच असेल तोपर्यंत तुमची हरकत नसेल तर पोरगी बघायचा कार्यक्रम सुरू करू. हो बोलवतो ना. आराध्या आपल्याला एकदम पसंत आहे पोरगी. परवाच एकाला टाकलं की सगळ्यांना लागतं. शिक्षण काय झालंय तुझं? MBA. तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालंय? मी आपल्या मध्यस्थीनं पण विचारलं, त्यांनी पण काहीच सांगितलं नाही. ते म्हणाले की पाहुणे आल्यानंतर विचारून घ्या. ते आपलं म्हणजे हे हो आपण लय नाही, पर 12वी शिकलाय आमचा राया. तसा 12वी नापासच आहे, पर त्याचं काय असतंय तवा. अहो संसाराला काय लागतंय? पैसा. आणि मग त्यो तर हायच की, रगड हाय. फक्त कमी शिकलाय एवढंच. पर पोरगी शिकलेली हाय म्हणल्यावर ती शिकविलच की पुन्हा. माझ्या मुलीच्या शिक्षणाला शोभेल असा शिकलेलाच नवरा पाहिजे. मी डॉक्टर किंवा इंजिनियरच पोरगा बघत होतो. तुमचं घरानं नावाजलेलं आहे, त्यामुळे आम्हाला वाटलं की मुलगा शिकलेला असेल. मग झालंच की मग. भया आजकाल काय फॅड आलंय, ज्याला त्याला डॉक्टर इंजिनियर पाहिजे. बाकीच्या पोरांनी की बॉम्बला झिंडायचं का? अहो आजी तसं नवं. मुलगा आणि मुलीचं पटायला पाहिजे ना. आ? पटायला पाहिजे हो. काय आटायला पाहिजे? दोघांचं जुळायला पाहिजे, जुळायला. आता मध्येच तुम्ही आडफाटा घातल्यावर कसं जुळणार? तुमच्या पोराची आणि आमच्या पोरीची बरोबरी व्हायला नको का? पाहुणं हे असलं बोलू नका. आमचा राया नसेल शिकला तुमच्या पोरी एवढा, मान्य आहे आम्हाला. आणि त्याचं शिक्षण कमी आहे, त्याची सलाह आम्हाला बी आहे. पण तो स्वतः कमवताय बर. हा, स्वतःचा व्यवसाय त्याने स्वतः उभा केलाय. अहो हळदीचा कारखाना आहे त्याचा स्वतःचा. हा
आता शाळेत असताना आमच्या रायाचं नाही डोसकं चाललं होता पण म्हणून काय त्याचं लग्न मोडता का हाकलून देता? अहो आमची मुलगी शिकल्या म्हणल्यानंतर तिलाही मुलगा तसाच बघायला हवा ना. पण मुलगा कर्तृत्ववान आहे माझा. 5 गुंठ्यातला हळदीचा कारखाना आज 1 एकराचा आहे. एकाचं 5 कारखाने केलेत त्यांनी. सगळ्या भारतात हळद जाती आमची. हे सारं त्यांनी एकल्याने उभं केलंय. आता तर परदेशात हळद पाठवायचं नियोजन आहे त्याचं. धंद्याच्या बाबतीत लई जिद्दी आहे माझं पोरग. आता तर अख्खा कारखाना एकटा सांभाळतो या. हा माझा ऋतिक बी तो बी समज बघतो बर का. हे बघा यो आलाच. एकदा बघून बोलून घ्या. मला खात्री आहे तुमचं मत बदलल. नमस्कार. बसा. नाही उभाच ठीक आहे मी. अरे तुम्ही? तू यांना ओळखतेस? हो पप्पा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते हेच. यांच्यामुळेच माझं MBA ला ऍडमिशन झालं होतं. तुम्ही नाही ओळखलत मला? मी MBA च्या ऍडमिशन साठी आले होते बघा आणि रांगेत उभी राहिले होते आणि माझ्याकडे ऍडमिशन साठी पैसेही नव्हते. मग तुम्ही कॉलेजच्या ट्रस्टींसोबत बोललात, त्यांना समजवलं आणि माझं ऍडमिशन झालं. त्यावेळेस तुम्ही नसता तर खूप अवघड झालं असतं. पप्पा, यांच्या एका शब्दावर माझं काम झालं माहितीये. माझं नाव गाव माहित नसताना आणि आपली काहीच ओळख नसताना तुम्ही कशी काय मला मदत केली? मदतीसाठी ओळख असावी असं नाही ना. कुणी बी कुणाची बी मदत करू शकतं की. आणि माझं शिक्षण जरी कमी असलं ना तरी शिक्षणाचा लय आदर आहे मला. कुणाचं बी शिक्षण कसल्याच कारणानं अडता कामा नये. ह्यांची तर आधीपासूनच ओळख दिसती. मग विषयच मिटला. त्या की ओढून मग बार. हा मग बघा की जुळतंय का. नको, आपलं जमायचं नाही. लवकरच पोराची लग्नाची पत्रिका देते. लग्नाला या. अगं पोरगी चांगली आहे. चले आजी. कृष्णा पुढे शिकायचं म्हणते या. आम्ही तिला म्हणलं तुला काय शिकायचं तेवढं शिक. कटाळा येतो वर शिक. अजिबात टेन्शन घेऊ नको तू. काहीतरी CA का काहीतरी करायचं म्हणते या. 40,000 रुपये खर्च सांगितलाय त्याच्यासाठी. त्याची जुळवाजुळव चालली या. अरे एवढा फिरून फिरून कशाला बोलतो? सरळ बोल की. अरे कृष्णाच्या शिक्षणासाठी आम्ही काय नाही म्हणणार का? कसं असतं, पुरुष शिकला ना तो फक्त एकटा शिकतो. पण घरातली बाई जर शिकली तर अख्खं कुटुंब शिकत. पाहिजे तेवढं शिकव, आम्ही तुला पैसे देऊ. मदन, ए मदन, बोला की मालक. जरा कपाटात 40,000 रुपये घेऊन. हा बरं, क्लास बीस कुठला लावला आणि टायमिंग वगैरे काय? वाय मध्येच कुठे जरी लावलाय, पण मी टायमिंगचं नाही तेवढं विचारलं. असं नाही ना, विचारायला पाहिजे. हा, किती म्हणला? 40,000 रुपये सांगितले. घे. लय मोठं तुमचं उपकार झालं माझ्यावर. नुसतं उपकार नाही, जगात 1 नंबरचं उपकार झालं. माझ्याच्याने आयुष्यभर फेडणार नाही तेवढं उपकार. तुला कोणी फेड म्हणलंय का? अरे कृष्णा लई हुशार पोरगी, ती लई शिकल. आमचा लई विश्वास आहे तिच्यावर. तिच्या शिक्षणासाठी आम्ही काय बी कमी पडू देणार नाही. बरं चला चला चला, गाडी काढा. हा, पतपेढीत जाऊन येऊ जरा. ए यार का डोळे फुटलेत काय? उचलूनच आपटतो. हो मॅडम, दिसत नाही तर कशाला चालवता गाडी? आणि गॉगल काय शायनिंग म्हणून घातलंय का? डोळ्याचं ऑपरेशन झालंय. एवढा मोठा माणूस आणि त्याची गाडी दिसत नाही वय. एक्सक्यूज मी, तुला अजूनही नीट गाडी चालवता येते. तू मला शिकवू नकोस. अरे तू शिकवायचं काय संबंध येतो? राया काय हे बास की आता. अजून तुझी जुनी सवय गेली नाही वाटतं. अरे मामा तू असू द्या. अरे इकडे कुठं? तुला भेटायला येळ नाही मला. म्हणलं चला आपणच भाच्याला जाऊन भेटावं.
कारखाना इकडं आहे आणि घर इकडं आहे. पण तुझ्या या लेडीज ड्रायव्हरला माहित आहेत का गावातलं रस्तं? ए राया, काय बोलास तू? अरे कोणी ओळख, तूच ओळख आता कोण आहे ती. अरे अंतर तर नाही ना? अगदी बरोबर ओळखलंस बघ तू. एकदम फॉरेन रिटर्न दिसतेस बघ. आणि गाडी कधी शिकली शिमडे? ए मी गाडी आधीपासूनच शिकलेले, तुझ्यासारखी नाहीये. आपला क्लासच वेगळा आहे. अरे त्याचं काय झालं, ती मुंबईला MBA शिकायला होती ना, म्हणलं चला तिला एक छोटीशी गाडी घेऊन द्यावी. दिली गाडी घेऊन. तू आणि MBA? शाळेत साधी बेरीज वजाबाकी तरी जमत होती का तुला? ए तुला फार कळत होती. शाळेत एकतरी दिवस असा गेलाय का जेव्हा तू सरांचा मार खाल्ला नाहीस? ए मी मार खायचो पण रडत नव्हतो तुझ्यासारखा. तुला एकरा पाटा पडला तरी भोंगा पसरायची. कसं आधी सारखाच आहेस ना? कधी सुधारणार यार तू? सुधारलोय आपण काय, हलक्यात कामच नसतंय आपलं. आणि तू शहरात राहून आली म्हणले शायनिंग मारू नको. नाकातला शिमूड तरी वरवडतोय तू का? हो का आला, हो का आला? स्टॉप इट, काही बोलतो हा. अरे बास की आता, काय भांडत बसलाय. चला गप्पा माराव्यात, बोलावं. चल बस गाडीत, ये माझ्या मागणं, घरी जाऊ आपण. रंजे, अगं ती अशी निस्ती डापारतेच बघ माझ्या. काय जरी सांगाय गेलं तरी मी उलटी उत्तर देत्या. काय सांगतीस? मग काय म्हंटलीस तू तिला? हाय का आता मी कशाला काय म्हणाय जाती ग? मला कुणाच्या तोंडाला लागायची सवय तरी हाय का? मग ती काय म्हंटली तुला? अगं मी नुसतं त्या कृष्णाला काम सांगाय गेलती. तू कशाला कृष्णेला काम सांगायचं? ती काय आपल्याकडे कामाला हाय वय? बर जाऊ दे, परत काय म्हंटली तर सांग, मग मी धावतेस तिला. अगं बघ की कोण आले आपल्याकडं. अरे दादा, हा लई दिसानं वाट चुकलास. बहिणीची आठवण बिठवण हाय का नाही? अगं म्हणून तर आलो ना. आणि ही काय र, तू गाडी कधी घेतलीस? आत्ताच घेतली. नाही म्हणजे 4 महिने झाले. तुझी प्रगती बघून लई बरं वाटलं. आता एक गाडी घेतलीस ना, दुसरी बी लगेच घे. असाच तुझा आशीर्वाद असल्यानंतर एक काय 4 सुद्धा घेईन मी. माझा आशीर्वाद कायमच आहे. पण तुला जरा तरी काही वाटतं का? काय हे, जरा एखादी चक्कर टाकावी. अगं मारणारच की ग ताई. ते बघ कोण आलंय, अंतरा. हाय आत्या. बर तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलो फ्रेश होऊन. हा, बरं ये. दादा आज काय काम काढलं? अगं काय त्याचं ताई, भाऊसाहेबांकडे माझं एक काम होतं. तिथे अंतरा MBA करून खूप दिवसानं आली. म्हणलं चला ताईची गाडी घेऊया. भाऊसाहेब कुठे दिसत नाहीयेत. ते गेले असतील कारखान्यावर, येतीलच आता. बर तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. हा काय तुझं नियोजन आहे? भाऊसाहेब आपल्याशी सोयरीक जुळवतील. अगं मी असा कर्जबाजारी आहे. रोज सगळे बिझनेस तोट्यात चाललेत. एक बिझनेस बंद पडत चाललाय. भाऊसाहेब एवढा मोठा माणूस, 5 कारखान्याचा मालक, आपल्या बरोबर जमल त्यांचं? बघ, नाहीतर काहीतरी वेगळंच घडायचं. अरे ती समज माझ्यावर सोड म्हणलंय का नाही तुला? ये अरे तुझ्यासारख्या मोठ्या माणसाच्या पायाची धुळी या घराला लागणं म्हणजे भाग्याचंच आहे. होई, नमस्कार करतो. चमत्कार नको रे बाबा. ऐकू येत नाही. नमस्कार कर. असू दे, तुझा ड्रेस खराब होईल ना. अरे बसा ना तू. गुली, तू मदनला शरबत ये ग. करून द्यायला सांग. वय अव ऐकलं का? प्रदीप दादा आणि सारिका वहिनी आलेत. अरे बसा ना, बसा. मदन, अरे शरबताचं काय झालं? नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. नमस्कार. अंतरा पाया पड भाऊसाहेब. असू दे बेटा, असू दे. चांगले संस्कार केले तो पोरीवर. छान दिसतेस हं, अंतरा. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. तिचं कौतुक केलं ना म्हणून ती आभारी आहे असं म्हणली. इंग्लिश बोलती, MBA झाली ना म्हणून. बसा. तसं काय आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं भाऊसाहेब. पण गुली म्हणाली, मग मला वाटलं की विचार करायला काय हरकत नाही. विचार कसला? आणि आता काय विचार करायचंय त्यात? अरे
पोरगी एवढी गुणी हाय, शिकलेली हाय, आणि आमचा पोरगा बी एवढा भारी हाय, एवढा मोठा कारखाना सांभाळतोय हळदीचा. हे बघ, मला तर असं वाटतं आता चर्चा फिरच्या करण्यापेक्षा डायरेक्ट मुहूर्तच काढा. अगं किती घाई करशील, आधी पोरांची पसंती तर कळू दे. आत्या रायाला अंतरा पसंत आहे आणि अंतरेला राया. काय ग, पसंत आहे ना? आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय तर माझी काहीच हरकत नाहीये. मग आता आमचे गुरुजी आले की मुहूर्त काढूया. तायडे, आमचे पण गुरुजी येणार आहेत. त्याचं काय आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी काय बी करत नाही बघ. अरे काही हरकत नाही, तू म्हणशील तसं. गुले, रायाची पत्रिका तिथे ठेवली तेवढी घेऊन ये. आणते. आता हे पत्रिकेचं काय नको, तुम्हाला चांगलं ठाव आहे, आमचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. वय बराबर आहे, तुमचा विश्वास नाही पण माझा आहे ना. सोयरीक जोडायचं म्हटल्यानंतर दोन्हीकडची मनं सांभाळावी लागतात. तसं बी आपलं ठरलंय ना, बाहेरचं तुम्ही बघायचं आणि घरातलं मी तुमच्या कामात ढवळाढवळ करत नाही, तुम्ही माझ्या कामात ढवळाढवळ करू नका. वहिनी साहेब. अरे गुरुजी, या की या. गुले, हरिओम. क्षमा असावी, मला यायला थोडा उशीर झाला. गुरुजी, अहो मी यांच्याकडूनच विद्या शिकलोय. गुरुजी, काय रे, हे काय केलंय? माळा वगैरे कशाला हे सगळं? अहो गुरुजी, आजकाल असंच राहावं लागतं. हरिओम. आपण बसा ना. हो. अहो हा, वर बसा की. नाही, मी इथेच ठीक आहे. गुरुजी, आमच्या गुरुजींनी पत्रिका बघितली आणि समजा जुळतंय, फक्त आता ना मुहूर्त काढायचा राहिलाय. गुले थांब. अगं गुरुजींना पत्रिका तर बघू दे. गुरुजी, ही अंतराची पत्रिका बघा. हरिओम. छान, उत्तम. आता मुलाची पत्रिका बघू. ही रायाची. हरिओम. गुरुजी, काही अडचण आहे का? मोठं विघ्न आहे. विघ्न? कसलं विघ्न आहे? या मुलाच्या पत्रिकेत दोष आहे. दोष? कसला दोष? या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी ये कृष्णा, ह्यो शेवटचा टप्पा बघ. हे जे दिसते का नाही, हे लिफ्ट. म्हणजे ह्याच्यात हळकून पडलं की पिठासारखी बारीक जार हळद तयार होते बघ. लई मोठी प्रोसेस आहे र. काय मला लई वेळ लागतो याला. साधं सोपं काम आहे. ध्यान ठेवून काम करायला लागतंय. यंत्रावर जरी होत असलं ना तरी माणसानं लक्ष ठेवून काम करायला लागतंय. खरंय. दादा, ऑफिस. अरे विसरलोच मी. चल
धाकल्या मालकाचं ऑफिस इथंच आहे. कृष्णा, हे बघ, हे धाकल्या मालकांचं ऑफिस. ऑफिस मध्ये आहे ते, भेटून घे. थँक्यू. असू दे. शक्र्या, मी आत येऊ का? काय काम आहे? काय करतेस इकडं तू? कामासाठी. म्हणजे मी तर काम करायला आलीये. कारखान्यात जागा निघाल्यात काय? नाही. मग हे काय करते इकडं? तू काय पेपरात जाहिरात बिरात दिली काय? काही याड लागलं मला. शिबाया काय करते इकडं? ए, तुला काय सपान बिपान पडलंय का चळ भरल्या? मला भाऊसाहेबांनी पाठवलंय. काय? मी म्हंटल मला भाऊसाहेबांनी पाठवलंय. पप्या, हिला येडबीड लागले का रे? म्हणजे कुठल्या बी कामाला भाऊसाहेबांचं लेबल लावून मोकळं व्हायचं का? पप्या, काय काय लोकांना असं वाटतं की भाऊसाहेबांचं नाव लावलं की चटकन काम होतंय. भाऊसाहेबांनी पाठवलंय. हॅलो. हा भाऊ, ते कृष्णाला अहो नाही, पण ते हा बर ठीक आहे. तू 2 मिनिट बाहेर बसतेस का? मी बोलवतो तुला. चालेल. पप्पा, भाऊसाहेबांनीच पाठवले तिला. मला काय बोलता बी नाही त्यांच्यासमोर. आता काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय सांग की. एक काम कर, तिचा इंटरव्ह्यू घे आणि तिला असले अवघड अवघड प्रश्न विचार ना. तिच्या शिट टाईट झाल्या पाहिजेत. आज तिचं डोकंच काम करायचं बंद झालं पाहिजे. पप्या, काय भारी आयडिया दिली रे तू. एकच नंबर. आता तिला इंगा दाखवतो. आता तिला कळल हलक्यात कामच नसते आपलं. या आले. बसा. हा. मला सांगा, तुमचं 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 गाव कुठलं? मच्छरले झाले तर. अहो, मग फाईल ना कशाला मारताय? फाईल घाण होईल की. ओके. ते जाऊ द्या. मी विचारत होतो, तुमचं शिक्षण काय झालंय? मी आता कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि चार्टर्ड अकाउंट साठी तयारी करते. मग ते सीए का काय करत होते, त्याचं काय झालं? हा, मी त्याचा शॉर्ट फॉर्म सांगितला. काय सांगितलं? चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए. हा, चांगलंय चांगलंय. एक नंबर. मस्त. पण हा, पुढचा प्रश्न. बाहेर वातावरण कसं आहे? काय? पेन कुठं म्हणलं? हा हा, सापडलं सापडलं सापडलं. राया, तुला मला प्रश्न विचारायचे असतील तर मीच सजेस्ट करू का? नको नको. नाही, म्हणजे मला अकाउंटिंग बद्दल, कॉस्टिंग बद्दल प्रश्न विचार ना. हा बरोबर. अकाउंटिंग. मला सांग, आपण शेतकऱ्याकडनं हळद विकत घेतली, हे तू हिशोबाच्या वहीमध्ये कसं लिहिणार? हा, म्हणजे जर आपल्याला रॉ मटेरियल क्रेडिट मध्ये घ्यायचं असेल ना, तर परचेस अकाउंट डेबिट टू पेएबल अकाउंट क्रेडिट. हा हा हा, ओके ओके.
काय क्रेडिट डेबिट बोलायला लागली, मला काय कळणार नाही त्यातलं. आणि हळदीचं काय बोललीच नाही, मग कसं कळणार की खरं बोलली का खोटं बोलली? कारखान्याबद्दल विचार की काहीतरी. हा हा, मला सांगा, हळदीच्या हळकुंडापासून पावडर कशी तयार करायची? बर, हळद काढल्यानंतर ती शेतकऱ्याच्या शेतातच बॉयलर मध्ये शिजवली जाते. शिजवल्यानंतर ती तिथंच वाळवली जाते. वाळवल्यानंतर तिला कारखान्यात नेतात. कारखान्यात नेल्यानंतर तिचं ड्रम मध्ये पॉलिशिंग होतं आणि पॉलिशिंग झालं की कारखान्यातल्याच बायका ते साफ करतात. साफ केल्यानंतर ती समधी हळद लिफ्ट मध्ये टाकली जाते. ती टाकल्यानंतर लिफ्ट मध्ये तिची व्यवस्थित प्रोसेस होते आणि प्रोसेस झाल्यानंतर हळकुंडाची पावडर होती. ओके ओके,